हरे कृष्ण. आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चैतन्य चरितामृत मधील शिक्षाष्टकम हा भाग पाहणार आहोत. मी अगोदर म्हणेन, माझ्या मागं तुम्ही म्हणायचंय. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेयः कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतास्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम. शब्दार्थ तथा भाषांतर. तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद द्वारा. एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की. चेतः हृदय रूपी, दर्पण दर्पणाचे, मार्जनम शुद्धीकरण, भव संसार रूपी, महादावाग्नी दावाग्नीचे, निर्वापणम शमन करणारे, श्रेयः सुदैवाचे सौभाग्याचे, कैरव श्वेतकमल, चंद्रिका ज्योत्स्ना चांदणे, वितरणम प्रदान करणारे, विद्या विद्या, वधू वधूचे, जीवनम जीवन, आनंद आनंद, अंबुधी सागराला, वर्धनम भरती आणणारे, प्रतिपदम पदापदावर, पूर्ण अमृताचे, आस्वादनम आस्वाद प्रदान करणारे, सर्व प्रत्येकासाठी, आत्मस्नपनम आत्मस्नान, परम दिव्य, विजयते विजय असो, श्रीकृष्ण संकीर्तनम भगवान श्रीकृष्णांच्या नावाचे संकीर्तन. अर्थ: कृष्ण नाम संकीर्तनाचा विजय असो. कृष्ण नाम संकीर्तन चित्तरूपी दर्पणाचे शोधन करणारे, संसार रूपी दावाग्नीचे शमन करणारे, अर्थात त्रितापांची आग शमवणारे आहे. कृष्ण नाम संकीर्तन वृद्धिंगत होणाऱ्या चंद्राप्रमाणे श्रेय रूपी चांदणे आणि मांगल्य रूपी श्वेत कमल फुलवणारे आहे. ते विद्यारूपी वधूचे जीवन आहे, अर्थात सर्व विद्यांचा प्राण आहे. कृष्ण नाम संकीर्तन आनंदाच्या सुखसागराला भरती आणणारे आहे. नाम संकीर्तन प्रत्येकाला शीतलता प्रदान करणारे आणि पदोपदी पूर्ण अमृताचे आस्वादन करणारे आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। हरे कृष्ण। तर आज आपण खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। चैतन्य महाप्रभू आपली जी संस्था आहे इस्कॉन संस्था ही पूर्णपणे चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षणावरती आधारित आहे। चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत? साक्षात कृष्ण आहे। चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे तो किती वर्षापूर्वी झाला? 550 वर्षापूर्वी अंदाजे झाले। चैतन्य महाप्रभू हे जे आहेत ते का आले, त्यांचे जे अवतरण करण्याची कारणं काय, तर हे आपल्याला माहीत असावं, म्हणून आपण त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया। चैतन्य महाप्रभू हे कृष्ण प्रेम देण्यासाठी आले। प्रत्येकामध्ये कृष्ण प्रेम आहे। नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबन होय, श्रवणादी शुद्ध चित्ते करिय उदय। म्हणजे आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम आहेच, पण ते उदय करण्यासाठी त्याला काय करावं लागतंय? शुद्ध श्रवण करावं लागतं। मग हे आपल्याला जाणीव करून द्यायला की तुमच्याकडे कृष्ण प्रेम आहे, तुमच्याकडे धन आहे, हे जाणीव करून द्यायला आपल्याला कोण आलेत? स्वतः भगवंत आले। भगवंत कृष्ण रूपात का नाही आले? भगवंत वेगळ्या रूपामध्ये का आले? चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये का आले? कृष्ण भगवंतच आहेत ना, भगवंत कृष्ण म्हणून आले असते, त्यांनी भगवद्गीता सांगितली, भगवद्गीतेमधले सगळे शास्त्र सांगितलेलं आहे, त्यांना नवीन वेगळं रूप घेऊन वेगळ्या ह्याच्यामध्ये का आले? त्यांना लोकांना समजून सांगायला वेगळ्या रूपामध्ये का आले? कोणी सांगू शकते? तर महत्वाचा विषय की हा जो चैतन्य महाप्रभू जे आहेत ते कृष्णांचं प्रेम द्यायला आलेत। कृष्णांनी कधी प्रेम नाही दिलं। त्यांनी काय 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 सांगितलं भगवद्गीतेमध्ये? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच कर्तव्य। काय सांगितलं त्यांनी? कर्तव्य। कर्तव्य म्हणजे धर्म। धर्माचा प्रकार आहे ना, 2 आहेत। एक असतं कर्तव्य धर्म, एक असतं गुणधर्म। मग आपला जो गुणधर्म आहे ना तो काय आहे? प्रेम कर। आपला गुणधर्म काय? प्रेम करणे। स्वभाव आहे, आपण ज्यावेळी प्रेम करतो त्यावेळी आनंदी होतो, बरोबर आहे? त्यामुळे आपला स्वभाव आहे ना तो प्रेम करण्याचा स्वभाव। पण भगवंतांनी काय केलं? म्हणजे श्रीकृष्णांनी काय केलं? धर्म स्थापन केला, कायदा। समजलं ना? कर्तव्य धर्म, आईची सेवा केली पाहिजे, कर्तव्य है ना। नेहमी खरं बोललं पाहिजे, कर्तव्य है ना, याला कर्तव्य धर्म म्हणायचं। पण चैतन्य महाप्रभू काय आले? मग गुणधर्म द्यायला आले। तुमचा गुणधर्म प्रेम करायचा आहे, प्रेम करा। प्रेम कसं करायचं? म्हणजे प्रेम कसं करायचं ते दाखवण्यासाठी स्वतः भगवंत आले। आणि हे झालं बाह्य त्यांचं अवतरणाचं कारण, हे आपल्यावरती आपल्याला समजून सांगायला की कसं प्रेम करायला पाहिजे भगवंतांवर हे दाखवण्यासाठी आले। आणि आंतरिक कारण काय? त्यांच्या आतमध्ये त्यांची स्वतःची पण इच्छा आहे की कसं प्रेम भगवंतांवर केलं पाहिजे। हे राधाराणी माझ्यावर कशी प्रेम करते, त्यांची भावना काय आहे, त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू असतात, हे जाणून घेण्यासाठी चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वतः कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले। आपल्याला हे माहीत पाहिजे की चैतन्य महाप्रभू जे आहेत ते खूप महत्त्वाचे अवतार आहेत की ज्यांनी आपल्याला म्हणजे जीवांना, प्रत्येक जीवाला
कृष्णाशी जोडायचं आहे, कशा प्रकारे जोडता येईल, कशा प्रकारे त्याला प्रेम करता येईल, कशा प्रकारे भगवंतांशी आदान प्रदान करता येईल, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि चैतन्य महाप्रभूंनी हे जे 8 श्लोक सांगितले, चैतन्य महाप्रभूंचं वैशिष्ट्य काय आहे? एकही कधी त्यांनी एकही शब्द लिहिला नाही. सर्व काही ज्ञान त्यांनी फक्त सांगितलं. त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं. त्यांनी कुणाला सांगितलं? रूप गोस्वामीला सांगितलं, सनातन गोस्वामीला सांगितलं. मग त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगून पुढं ते प्रचार झाला. आणि त्यांनी पुस्तकं लिहिली. जीव गोस्वामींनी पुस्तकं लिहिली. त्यांनी 4-4 लाख श्लोक लिहिले. पण चैतन्य महाप्रभूंनी किती लिहिले? लिहिले नाहीत त्यांनी. ते 8 पण लिहिले नाहीत. 8 सुद्धा लिहिले नाहीत. चैतन्य महाप्रभूंनी 8 श्लोक सुद्धा लिहिले नाहीत. त्यांनी ते 8 श्लोक त्यांची भावना व्यक्त केली. आणि ते त्यांचे जे सेवक आहेत, त्यांचं नाव आहे स्वरूप दामोदर प्रभू. ते स्वरूप दामोदर प्रभूंनी त्यांनी जे काही म्हणले ते त्यांनी त्यांच्या नोट्समध्ये लिहिलं. त्याला काय म्हणतात? कडचे म्हणतात. इकडं बंगालमध्ये कडचे म्हणतात. आपण त्याला नोट्स म्हणू. मग त्यांनी ते नोट्स काढले. त्या नोट्समध्ये चैतन्य महाप्रभूंच्या नोट्स, तर हे त्यांनी जे श्लोक जे सांगितले ते हे 8 श्लोक आहेत. आणि हे 8 श्लोक काय आहेत? सर्व वेदाचं सार आहे. हे 8 श्लोक आपल्याला ह्या मनुष्य जीवनाचा उद्देश सफल करण्यासाठी लागणारी जे सामग्री ते सगळी या 8 श्लोकामध्ये. हे जर 8 श्लोक जर आपण बाय हार्ट केले, समजून घेतले, तर आपल्याला आपलं मनुष्य जीवन सफल करता येईल. तर आपल्याला जर आता आपण जेवढे जमलेलो आहे इथं, तेवढ्या सगळ्यांची इच्छा आहे की भगवंतांना प्रसन्न करायचं है ना. आणि भगवंतांना प्रसन्न करून भगवंतांकडे जायचं आहे, भगवंतांची सेवा करायची आहे. हे सगळ्यांची इच्छा आहे. पण कसं करायचं प्रसन्न ते आपल्याला माहित नाही. मग ते आपल्याला कोण सांगतात? गुरु सांगतात. मग ते आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? प्रभुपादांनी. प्रभुपादांनी आपल्याला जे आपले सिस्टम आहे, रोज सकाळी उठल्यावरती एक तरी याचा श्लोक म्हणायचा आहे आणि मग तो ऐकायचा आहे आणि त्यावरती चिंतन करायचं आहे. आणि त्याप्रमाणे जपाच्या अगोदर हा श्लोक म्हणायला लावतात प्रभुपाद. का बरं? आपण आता जपा टॉक, सगळेजण जपा टॉक घेतो है ना. जपा टॉकमध्ये आपण ऐकतो की ह्याचं महत्त्व काय नामाचं है ना. जपा टॉक जे आहे, प्रभुपादांनी फक्त हे 8 श्लोक आहेत. हे 8 श्लोक जर रोज म्हणले तर ते काय आहे? तुम्हाला नामाचं महत्त्व सांगणारे 8 श्लोक आहेत. ज्यामुळं आपल्याला काय होईल? रुची वाढेल नामामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे हे 8 श्लोक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मनुष्या प्रत्येक जीवासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे जर 8 श्लोक आपण नीट श्रवण केले, नीट समजून घेतले, तर आपल्याला नक्कीच आपलं जीवन आपलं सफल होईल. त्याचबरोबर चैतन्य आपल्याला माहित पाहिजे की हे जे हरिनाम आहे, हरिनामामध्ये खूप शक्ती आहे. मग हा जो श्लोक आहे, हा श्लोक आपल्याला चेतोदर्पण मार्जनम भव महादावाग निर्वापणम, हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये आपल्याला चैतन्य महाप्रभू काय सांगतायत की तुम्ही जर हरिनाम घेतलं, रोज हरिनाम घेतलं, तर तुम्हाला काय होणार? भगवंत भेट देणार. काय भेट देणार? तर 7 गोष्टी भेट देणार. किती? 7 गोष्टी. त्या 7 गोष्टी या एका श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या 7 गोष्टी तुम्हाला भेट मिळणार आहेत? मग त्या 7 गोष्टी कुठल्या आहेत? पहिलं आहे चेतो दर्पण मार्जनम. चित्त, आपलं मन हे जे काय आहे ते दूषित झालेलं आहे, मलिन झालेलं आहे. जसं इथं आरशाचं उदाहरण दिलेलं आहे. चेतो दर्पण, चित्त आपलं कशा दिलंय? आरसाप्रमाणे आहे आणि त्याचं ते साफ करायचं आहे. आरसा आपण साफ केल्यावर आपल्याला चित्र नीट दिसतं ना, है ना. तसं आपलं हृदय जे आहे ना, ते या हृदयामध्ये मलिनता आहे. कुठली मलिनता आहे हृदयामध्ये? महत्वाचं बरं का, हे जे दोष आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे रिपो आहेत, शत्रू आहेत आपले. पण आपल्यामध्ये मूळ दोष काय आहे? तर मूळ दोष आहे आपल्यामध्ये स्वतःला भोग घेण्याची इच्छा आहे.
आपल्यामध्ये काय आहे? स्वतःला भोग घेण्याची इच्छा आहे. मी आहे, माझ्यासाठी करायचं आहे, भगवंतासाठी नाही, माझ्यासाठी. तर हे जे आहे ना, मी मधून आपल्याला बाहेर निघायचं आहे. अहंकार, जो आपला अहंकार आहे, अहंकारामधून बाहेर निघायचं आहे. तर ते म्हणतात चेतो दर्पण मार्जनम. आपलं जे चित्त आहे, आपलं जे चित्त आहे ते एका आरशाप्रमाणे आहे. आणि आरसा जो आहे ना, तो आपण जर साफ केला तर ते काय होईल? आपण दिसू शकतो. म्हणजे आपण कोण आहे? मी कृष्णाचा दास आहे, है ना, ते आपल्याला समजेल. आपण स्वामी समजतोय स्वतःला, पण आपण कोण आहे? स्वामी नाही, आपण कोण आहे? दास आहे. तर हे आपल्याला ते चित्त, ज्यावेळी आपण हरिनाम घेतो त्यावेळी आपलं चित्त काय होईल? शुद्ध होईल, स्वच्छ होईल. आणि आपण भगवंतांचे दास आहे हे आपल्याला वाटायला लागेल. म्हणजे आपण भगवंतांची सेवा करायला तयार. ठीक आहे. दुसरं काय? भवमहादावाग्नी निर्वापणम. भवमहादावाग्नी निर्वापणम. दावाग्नी म्हणजे काय? दावाग्नी म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग. आणि भवमहादावाग्नी, भवरोगाची दावाग्नी. मग भवरोगाची दावाग्नी कुठली? भवरोग झालेला आहे आपल्याला. म्हणजे काय? तर आपण जे आहे ना, हे जे म्हणलं ना, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, यामुळं आपण या जगामध्ये अडकलेलो आहे. आणि ते कशामुळे अडकलेलं आहे? इच्छांमुळं. आपल्या इच्छा ज्या आहेत ना, त्यामुळं आपण अडकलेलो आहे. ह्या इच्छांना, आपल्या इच्छांना भगवंतांकडे वळवण्याचं कार्य ते कोण करतंय? नाम करतं. आणि हे जे आपल्याला जे इच्छारूपी दावाग्नी आहे, तो इच्छारूपी दावाग्नी काय करतं? हरिनाम काय करतं? विझवतं. नाहीतर दावाग्नी भिजत नाही. पाऊस पडल्याशिवाय भिजत नाही. त्याला बाहेरून आपण किती जरी प्रयत्न केला ना, भिजत नाही. पण हे हरिनाम रूपी पाऊस जर पडला तर मग तो दावाग्नी शांत होतो. आणि आपल्याला हे जे इच्छारूपी आहे, म्हणजे स्वार्थाच्या इच्छा आहेत ना, त्यामधून आपण बाहेर जाऊ शकतो. श्रेय कैरव. तिसरा आपल्याला फायदा काय आहे? गिफ्ट काय आहे? तिसरी भेट आहे श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. म्हणजे आपण जर नाव घेत राहिलो तर आपलं हृदय स्वच्छ होईल, मन स्वच्छ होईल. त्यानंतर आपल्याला काय होणार? तर ह्या भवरोगापासून आपण बाहेर जाऊ. त्यानंतर श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. आपल्याला भगवंतांच्या नावामध्ये गोडी यायला सुरुवात होईल. म्हणजे काय? कैरव चंद्रिका वितरणम. कैरव म्हणजे काय? कमळ. चंद्रिका वितरणम. चंद्र ज्यावेळी उगवतो त्यावेळी कमळ काय होतं? फुलतं. आणि कमळ फुलल्यावरती काय होतं? त्याचा सुवास दरवळतो. मग तसं आपण ज्यावेळी हरिनाम घेतो, हरिनाम घेत गेलो, हृदय स्वच्छ झालं आपलं, आपल्याला भवरोगातून बाहेर आलो, मग आपल्याला काय होणार? तर आपल्याला त्या नामाची गोडी यायला सुरुवात होणार. जसं कमळाचा सुवास येतो तसं आपल्याला काय होतं? नामाची गोडी यायला सुरुवात होते. श्रेय कैरव चंद्रिका वितरण. आणि मग काय म्हणले? विद्यावधू जीवनम. मग विद्यारूपी वधू. वधू म्हणजे कोण? वधू म्हणजे पत्नी. पत्नी काय करत असते? सेवा करत असते पतीची, है ना. मग आपल्याला काय होतं? विद्यारूपी वधू म्हणजे जे ज्ञान देणारी जे आहे ती आपली सेवा करेल. म्हणजे ज्ञान आपली सेवा करेल. म्हणजे मग त्यामध्ये एक श्लोक आहे, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते, है ना. मग यामध्ये काय म्हणलेलं आहे? जो सतत माझं कीर्तन करतो त्याला मी काय करतो? असं ज्ञान देतो ज्यामुळे तो माझ्याकडे, है ना. मग आपल्याला हे जे श्रेय कैरव विद्यावधू जीवनम. मग भगवंत आपल्याला, आपण नाम घेत राहिलो, आपलं शुद्धीकरण झालं, आपल्याला त्याप्रती रुची वाढायला लागली. आणि मग काय होणार? तर आपल्याला आपल्यामध्ये ज्ञान येणार भगवंतांकडे जाण्याचं, है ना. मग ते आपण ज्ञान तरी सुद्धा आपण करत राहिलो, ज्ञान आपल्याला मिळालं आणि आपण करत राहिलो, साधना करत राहिलो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे करत राहिलो. तर असं आपण सातत्याने जर करत राहिलो, वर्षानुवर्ष करत राहिलो, तर मग काय होईल? आपल्याला त्यामधून आनंद मिळायला सुरुवात होईल. आनंदाम बुद्धिवर्धनम. आपल्याला पाचवी गोष्ट काय मिळणार? आनंद मिळणार. आनंदाम बुद्धिवर्धनम. प्रतिपदम. प्रत्येक क्षणाला आनंद वाढत जाणार आहे. वर्धनम वाढत जाणार आहे. मग हे आपल्याला असा आनंद आपल्याला हरिनामामध्ये यायला सुरुवात होणार.
आता आपल्याला ती गोडी नाही, आपल्याला फक्त ज्ञान आहे. पण आपल्याला ती गोडी कधी येईल? साधनेने येईल. आपण साधना करत राहायचंय, मग आपल्याला आपोआप भगवंत ज्ञान देणार आहेत आणि त्यानंतर काय होणार आहे? आनंदांबुधीवर्धनम, आनंद आपला वाढेल. आणि पुढं काय म्हणलेलं आहे? पूर्णामृता स्वादनम. मग पूर्ण अमृताची आपल्याला आस आहे, ते आपल्याला मिळेल. अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे अमृत, म्हणजे मृत्यूमधून बाहेर काढणार, मृत्यूमधून आपल्याला बाहेर काढणार. मग काय आहे अमृत? त्या अमृत म्हणजे ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामधून आपल्याला ते बाहेर काढेल. मग पुढे काय म्हणतात? हे झाले आपले सहा आपल्याला भेट वस्तू आहेत हरिनाम घेतल्यावरती. मग आपल्याला पुढचं काय आहे? सर्वात्मस्नपनम. आपल्याला जे पाहिजे ना ते आपल्याला मिळेल. काय पाहिजे आपल्याला? कृष्ण प्रेम पाहिजे, मग ते कृष्ण प्रेम मिळेल. लास्ट सगळ्यात शेवटी 7वा फायदा काय? आपल्याला कृष्ण प्रेम मिळेल. मग काय म्हणे? स्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. हे सगळं कशामुळे होत आहे? कृष्णाच्या संकीर्तनामुळं, कृष्णांच्या नामामुळे होत आहे. मग आपण काय केलं पाहिजे? नेहमी त्याचा जयकार केला पाहिजे, है ना. कृष्णाच्या नावाचा काय केलं पाहिजे? जयकार केला पाहिजे, संकीर्तन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आपल्याला काय होणार? हे सगळे 7 जे गिफ्ट आहेत ते आपल्याला मिळणार. आपण मात्र काय केलं पाहिजे? यामधून रुची घेत आणि साधूंच्या संघामध्ये गुरूंच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आपल्याला काय होईल? तर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, या 7च्या 7 गोष्टी प्राप्त होतील. पुढे आपल्याला म्हणतात, भगवंत म्हणतात की दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात नामकारी बहुधा. या नावामध्ये भगवंताने खूप शक्ती भरलेल्या आहेत, खूप शक्ती भरलेल्या आहेत. आपल्याला ते माहीत नाही. आता आपल्याला हे 7 गिफ्ट तर मिळणार आहेत. हे 7 गिफ्ट काय साधे आहेत का? नाही, दिव्य आहेत. आपल्याला हे सामान्य कुठल्याही गोष्टीमधून मिळणार नाही, फक्त हरिनामामधून हे मिळणार आहे. त्यामुळं हे आपल्याला पूर्ण विश्वास पाहिजे हरिनामावरती. आणि आता हरिनामाचा आपल्याला काय माहीत पाहिजे? ताकद. चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? हरिनामाचे आपल्याला फायदे सांगितले अगोदर, नंतर हरिनामामध्ये काय क्षमता आहे हे आता पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात. नामकारी बहुधानी च सर्वशक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमिदृशं ह्याजनिनानुरागः. भगवंत म्हणतात की तुम्ही तुमच्या नावामध्ये सर्व शक्ती विहित केलेल्या आहेत. सर्व शक्ती. भगवंत म्हणतात की त्या जेवढ्या मी शक्ती विहित केलेल्या आहेत त्याला पाळण्यासाठी कठोर नियमही नाहीत. आणि ते म्हणतात की ते अवघड नाही, सर्व जीवांना ते सहज करू शकतात, भगवंतांचं नाव घेऊ शकतात. पण मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला भगवंतांचं नाव घ्यायला अवघड नाही काहीच, पण भगवंतांच्या नावामध्ये स्वतः भगवंत आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा, आपल्याला भगवंतांच्या नावामध्ये किती शक्ती आहे? तुम्ही मला कोणी सांगू शकते भगवंतांच्या नावात किती शक्ती आहे? अगणित शक्ती आहे, जी मोजू शकत नाही. का नाही मोजू शकत? तर ते स्वतः भगवंतच तिथं आहे. नाम जे आहे त्या नामामध्ये भगवंतांनी सर्व शक्ती भरलेली आहेत. सर्व शक्ती म्हणजे शक्तिमान कोण आहे? भगवंत. मग सगळ्या शक्ती कुणाकडे आहेत? भगवंताकडे आहेत. मग त्या सगळ्या शक्तीच तिथे आहेत म्हणजे भगवंत तिथे आहेत. मग तर हे आपल्याला माहित पाहिजे की भगवंत तिथं आहेत. नामामध्ये कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत. त्यामुळं हे नाम आपल्या बरोबर म्हणजे भगवंतांमध्ये सर्व शक्ती आहेत. आपण काय करायला पाहिजे? तर ते खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. मनापासून एक शब्द ऐकला पाहिजे आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वासाने ते नाव घेतलं पाहिजे. पण काय होतंय? नामस्मरण करताना आपल्याकडून काय होतात? नामापराध होतात.
आणि नामापराधामुळं आपण काय होतो, तर आपल्याला रुची निर्माण होत नाही. नामापराध काय आहेत हे थोडक्यामध्ये आपण फक्त 1-2 मिनिटांमध्ये बघू. नामापराध काय आहेत? पहिला नामापराध काय आहे? जो व्यक्ती प्रचार करतो त्याचं आपण काय करणे, निंदा करणे, म्हणजे त्या व्यक्तीला पण त्याच्यामध्ये दोष बघणे, है ना. दुसरा अपराध काय आहे? शिव ब्रह्मा आदी देवांच्या नावाला भगवान नामा समान किंवा त्याहून स्वतंत्र समजणे. म्हणजे आपण काय करतो, देवी देवतांची नावं आणि भगवंतांचं नाव सारखंच आहे असं कधी कधी काय काय लोक म्हणतात. तसं नाही. भगवंतांचं नाव हे तारणार आहे. बाकी देवतांची नावं आहेत ते बंधनात बांधणारे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला त्यामध्ये भगवंतांप्रती आपल्याला पूर्ण विश्वास पाहिजे. भगवंतांच्या नावाचा महिमा आपल्याला माहीत पाहिजे. शिवब्रह्मा आदी देवांच्या नावाला भगवान नामा समान किंवा त्याहून स्वतंत्र समजणे. स्वतंत्र समजायचं नाही, पण त्यांच्या समान शक्ती पण नाही समजायची. स्वतंत्र समजायचं नाही. तर शिवजी कोण आहेत? क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात. ते भगवंतांचेच अंश आहेत, दही झाले. भगवंतांचंच रूप आहे. ते तमोगुणाचं हे करण्यासाठी, प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांचं रूप झालेलं आहे शिवजी. तर हे माहीत पाहिजे आपल्याला. त्यांच्यामध्ये भेद नाही. त्यांचा संबंध भगवंतांशी काय आहे हे माहीत पाहिजे. त्यांच्यापासून भेद करायचा नाही, पण त्यांना भगवंतांच्या समान नाही मानायचं आहे. भगवंत ते भगवंत आहेत. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. ब्रह्मदेव कोण आहेत? ब्रह्मदेव आपले आचार्य आहेत, प्रमुख आचार्य आहेत. मग ब्रह्मदेव जर आले समोर तर आपल्याला सगळ्यांना दंडवत करणं भाग आहे, आपण केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवांचं नाव आणि भगवंतांचं नाव समान आहे असं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भेद करायचा नाही. भगवंतांशी त्यांचं जे नातं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. भक्त आणि भगवंताचं नातं आहे. ब्रह्मदेवांचं आणि भगवंतांचं काय नातं आहे? भक्त आणि भगवंत. हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे शिवब्रह्मा आदी देवांच्या नावाला भगवान नामा समान किंवा त्याहून स्वतंत्र समजणे. स्वतंत्र नाहीत, ते भगवंतांशीच जोडलेले आहेत, पण ते वेगळ्या नात्यामध्ये जोडलेत. ते नातं माहीत पाहिजे. आपण त्यांच्याशी भगवंतांच्या समान मानायचं नाही. ठीक. तिसरा, आध्यात्मिक गुरूंची अवज्ञा करणे, है ना. आध्यात्मिक गुरूंची अवज्ञा करणे. आध्यात्मिक गुरु जे आहेत ते आपल्याला जे सांगतात ते काय सांगतात? भगवंतांवर प्रेम करायला शिकवतात ना. मग तुम्ही काय म्हणणार? आपण जर म्हणायला लागलो की माझ्या मनाप्रमाणे मी वागणार, गुरुनी मला सांगितलेलं ऐकणार नाही, तर मग आपण हरिनाम घेऊ शकत नाही. पुढच्या श्लोकामध्ये ते आहे. तर त्यामुळं गुरूंचे आज्ञा आपण पालन करायला शिकलं पाहिजे. हा झाला तिसरा नामापराध. चौथा काय आहे? वैदिक शास्त्रांची किंवा त्यांच्या प्रमाणांचे खंडन करणे. वैदिक शास्त्र जे आहे ते जे शास्त्र जे आहे तेच प्रमाण मानलं पाहिजे. आपल्या मनाने काहीतरी नवीन लाईन तयार करून त्याला प्रमाण मानलं नाही पाहिजे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. भगवंतांचे शब्दच काय आहेत? शास्त्र. तर हे माहीत पाहिजे. पाचवा, हरिकृष्ण महामंत्राच्या जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. हरिकृष्ण महामंत्र जो आहे तो काल्पनिक आहे असं काही लोक समजतात. तर तो काल्पनिक नाही. तर ते स्वतः भगवंतांनी ज्यावेळी कलियुगामध्ये म्हणजे कलिसंतरण उपनिषदामध्ये तो मंत्र कसा आहे? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा आहे. पण शास्त्रामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? स्वतः भगवंतांना नाही, फक्त बाकी कोणालाच नाही. त्यावेळी चैतन्य महाप्रभूंना सुद्धा तो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र सगळ्यांसमोर म्हणायचं नाही असं त्यावेळेच्या ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. मग चैतन्य महाप्रभूंनी स्वतः काय केलं? त्यामध्ये बदल करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः आपल्याला हा मंत्र दिला. आणि हा मंत्र दिल्यावर काय झालं? तर आपल्यामध्ये तो सगळ्यांना म्हणायला सांगितला. आणि मग त्या ब्राह्मण म्हणाले नाही ठीक आहे, म्हणले मग शास्त्रात नाही असं त्यांचं म्हणणं. तर हे स्वतः भगवंतांनी ज्यावेळी दिलंय तर आपल्याला ते समजतंय. मी तुम्हाला त्यावरती स्टोरी सांगेन, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की हरे कृष्ण महामंत्रामध्ये काय शक्ती. तर हे जे आहे ना, हे चैतन्य महाप्रभूने आपल्याला हा मंत्र दिला, काल्पनिक नाही. त्यानंतर सहावा आहे हरिनामावरती अर्थवादाचा आरोप करणे, है ना. अर्थवाद आरोप करणे.
तर कसं आहे की हरिनाम घेऊन आपण काहीतरी पैसे कमवतो किंवा काय हे 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 लोक आहेत हे देवाचं नावाखाली पैसे कमवत आहेत असं आपण म्हणणं, तर हे सुद्धा अपराध आहे. त्यांची प्रगती नाही होत भक्तीमध्ये. असं 7वं काय, हरिनामाच्या पाप करणे, हरिनामाच्या बळावर पाप करणे. हरिनामाच्या बळावर पाप करणे, तर आपण आहे ना पाप कर्म, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्या आहारी जाऊन आपण मी आणि माझं यामध्ये आसक्त होणे म्हणजे पाप है ना. तर हे जे पाप कार्य आहे यामधून आपण बाहेर गेलं पाहिजे. तर हे जे पाप करणे. 8वं काय, हरिकृष्ण महामंत्राच्या जपाला वेदांमध्ये बनलेल्या शुभ सकाम कर्म किंवा कर्मकांडा समान समजणे. सामान्य आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं ना, जसं ब्रह्मदेव शिवजी नाव आहे, मग तसंच आपण भगवंताचं पण नाव समजलं, तसं नाही. कुठलाही मंत्र भगवंतांच्या नावासमान नाही. भगवंतांचं नाव हे काय आहे, तारणार आहे. मगाशी म्हटलं तसं तारणार आहे. बाकीचे ते बांधणार आहे बंधनामध्ये. लक्ष्मीदेवीला आपण प्रार्थना करून काय करणार, धनसंपत्ती घरावे है ना. मग ते काय होणार, बांधणार ना. आपण इथंच बांधणार, माझं 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 माझं, मग का सुटणार कधी. हे हरिनाम आपल्याला सोडणार. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. त्यानंतर 9वा अपराध काय, अश्रद्धालू व्यक्तीला कृष्णनामाच्या महिमेचा उद्देश. अश्रद्धालू, जो व्यक्तीला भगवंतांवर श्रद्धा नाही अशा व्यक्तीला सुद्धा आपण नाम देणं. हा जो अपराध आहे, हा अपराध जाणून बुजून काही भक्त करतात, पण तरी सुद्धा भगवंत त्यांच्यावर खुश होतात. का बरं, करुणा. भगवंतांना त्यांच्यामधली करुणा आवडते की तो सगळ्यात पतित आहे. जसं जगाईमध्ये पाप ते लायकच नव्हते, पात्र नाहीत. त्यांचे जे आहेत ना, म्हणजे सामान्य माणसापेक्षा ते खूप जास्त पतित आहेत. त्यांच्यावरती त्यांनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंना फक्त समजलं की माझ्या भक्ताची इच्छा आहे, माझ्या भक्ताला त्यांनी एकाने वाचवलं आणि माझ्या भक्ताची इच्छा आहे की त्याच्यावर कृपा करायची, तर मग मी त्याच्यावर कृपा करणार. मग त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावर कृपा केली. तर हे या ठिकाणी थोडासा अडचण. त्यानंतर 10वा काय, हरिकृष्ण महामंत्राच्या जपामध्ये पूर्ण विश्वास नसणे आणि याची अगाध महिमा ऐकूनही विषयासक्ती टिकून ठेवणे. बघा, विषयासक्ती 3 वेळा सांगितलं. यामध्ये सांगितलं आपल्याला पाप कार्य नाही करायचं, विषयासक्ती नाही करायची है ना. हे सगळं सांगितलंय. अर्थ नाही करायचं, म्हणजे नेहमी तिथं तीच गोष्ट सांगितली 3 वेळा या नामापराधाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा है ना. विषयासक्ती ठेवू नये, म्हणजे विषयाप्रती आसक्त जर असलो तर आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. तर हे आपल्याला माहित पाहिजे. मग आपले काय होईल, ह्या नामापराधामधून जर आपल्याला वाचलो तर आपल्याला काय होईल, आपण भक्तीमध्ये प्रगती करू. म्हणून आपण काय करायचं आहे, नेहमी पूर्णपणे नामावरती विसंबून राहायचं आहे, भगवंतांवरती विसंबून राहायचं आहे, आपल्या स्वतःवरती नाही. स्वतःला काय होतंय, आपल्याला अहंकार होतो आणि मग आपण इथं अडकतो. यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती खूप नामाप्रतीची गोष्ट नाही, खूप महत्वाची आहे. प्रभुपाद होते ना, प्रभुपादांनी काय केलं, एक अमेरिकेमध्ये एक त्यांना भूत बंगला मिळाला होता. त्याच्यामध्ये भरपूर भूत होते आणि ते जे भूत आहेत ते भूताचं त्यांनी दान केलं एका व्यक्तीने त्यांना, तुम्ही इथं तुमचं सेंटर उघडा म्हणून. मग तिथं प्रभुपादांनी सेंटर उघडलं आणि भक्त राहायला गेले, प्रभुपाद पण गेले आणि त्या भक्तांच्या समोर सगळ्या भक्तांना भूत दिसायला लागले. सगळे घाबरून प्रभुपादांकडे पळत आले. प्रभुपादांना म्हणायला लागले, प्रभुपाद इथं राहू शकत नाही, इथं आपल्याला भूताचा त्रास आहे. मग प्रभुपाद म्हणाले, ठीक आहे, मला फक्त दाखवा म्हणले कुठे आहे. मग प्रभुपाद त्यांच्याबरोबर गेले. प्रभुपादांना ते म्हणाले, भक्त मी इथं बघितलं. प्रभुपादांनी फक्त तिथं गेले आणि म्हणाले, त्यांच्या हातामध्ये जी छडी होती ना, ती छडी घेतली आणि म्हणले, हरे कृष्णा. किती वेळा म्हणले, एकदा. शुद्ध भक्तांनी फक्त एकदा म्हणलं हरे कृष्णा. त्यानंतर कधीच तिथं हा विषय कधीच उद्भवला नाही. हा हरिनामाचा महिमा आहे आणि हा शुद्ध भक्ताच्या मुखातून येणाऱ्या नामाचा महिमा आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची आहे. मला हरिनामाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास व्हायला पाहिजे, त्यासाठी अजून एक गोष्ट सांगू वाटते. ती काय आहे, तर बंगालमध्ये
एक राघवेंद्र राय नावाचा राजा होता, राघवेंद्र राय. आणि राघवेंद्र रायला 2 मुलं होती. त्या दोन मुलं, एक संतोष राय आणि एक चंद्र राय म्हणून. हे दोघं पण काय होते, भरपूर बिघडलेले राजपुत्र होते. आणि ते काय करायचे, फक्त छळ करणे एवढंच माहिती त्यांना. सगळ्या प्रजेमध्ये फेमस झाले होते की लोकांना त्रास देतात ते, आणि कुणाचं ते चांगलं काही करत नाही. मग ते असे जे चंद्रराय होते ना, तो चंद्रराय खूप क्रूर होता. तो मारायचा सुद्धा लोकांना. मग त्यामुळं चंद्रराय जो आहे, एकदा काय झालं तर एका ठिकाणी तो गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये एक ब्रह्मराक्षस शिरला. आणि चंद्रराय जो आहे ना, तो बडबडायला लागला. म्हणजे तो म्हणायला लागला, कोण आहे इथं, कोण आहे तिथं, कोण आहे, असं काही बडबडायला लागला. जसं भूत शिरल्यावरती व्यक्ती बडबडतो तसं. तर तो जो आहे तो चंद्रराय बडबडायला लागला. चंद्रराय जो आहे तो बडबड करतोय किंवा सारखंच काहीतरी त्या भूताच्या ह्याच्यामध्ये राहतोय, है ना. त्यावेळी काय झालं तर त्यांच्या वडिलांनी ठरवलं की याला कसं ह्याच्यातून बाहेर काढायचं. त्यावेळी तिथल्या जे भक्त लोक आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, नरोत्तम दास ठाकूर आहेत, नरोत्तम दास ठाकूरांना तुम्ही सांगा. नरोत्तम दास ठाकूर जर इथं आले तर मग हे भूत जे आहे ते निघून जाईल, ब्रह्मराक्षस जो आहे तो निघून जाईल. मग ते त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रार्थना केली नरोत्तम दास ठाकूरांना. पण सगळे लोक म्हणायचे की त्याला तुम्ही हे करू नका, नीट करू नका, कारण तो बिघडलेला आहे आणि तो जास्त त्रास देतोय. पण नरोत्तम दास ठाकूर म्हणाले तुम्ही काळजी करू नका, त्याची वेळ आलेली आहे आता तो नीट होईल, परत तो वाईट वागणार नाही, असं नरोत्तम दास ठाकूरांची इच्छा झाली. बघा, भक्ताची इच्छा झाली ना तर तो जो बिघडलेला जो आहे सुपुत्र चंद्रराय, तो चंद्ररायमध्ये काय बदल होतो बघा. तर ते येतात तिथं आणि नरोत्तम दास ठाकूर आले की ते बघतात की ते चंद्ररायच्या समोर फक्त जातात. समोर गेला की ते जे हे आहे ना ब्रह्मराक्षस, तो ब्रह्मराक्षस त्या शरीरामधून बाहेर येतो आणि तो बाहेर येऊन प्रणाम करतात त्यांना नरोत्तम दास ठाकूरांना. आणि नरोत्तम दास ठाकूरांना म्हणतात की तुमचं दर्शन मला असं होऊ शकत नव्हतं, मग मी इथं बांधल्या गेलो होतो याच ठिकाणी, मला तुमच्यापर्यंत मी जाऊ शकत नव्हतो आणि माझी मुक्तता होणार नव्हती. पण तुम्हाला मला बघितल्याशिवाय मी मुक्त होऊ शकत नव्हतो, म्हणून मला त्याच्या शरीरात जावं लागलं आणि मला हे करावं लागलं. आणि मग ते फक्त म्हणतात हरे कृष्णा, जा, लगेच ते निघून जातं. तर हे खूप महत्वाचं आहे की त्यांच्यामध्ये जी शुद्धता आहे ते काय आहे. हरे कृष्ण महामंत्र म्हणाले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे नाही. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हाच मंत्र म्हणला त्यांनी. तरी का बरं त्याचा प्रभाव तसा झाला, भगवंताने दिला. आणि त्यांनी त्यानंतर काय झालं तर तो चांगलं वागायला लागला. चंद्ररायने चांगलं वागायला लागला आणि त्यांनी त्यांची सगळी पापं त्यांच्या समोर प्रकट केली नरोत्तम दास ठाकूरांच्या समोर. आणि मग नरोत्तम दास ठाकूरांनी त्यांना त्यांचं शिष्यत्व दिलं. आणि मग त्यांनी तो चांगलं वागायला लागल्यावर तो जप करायला लागला. आणि जप करत करत त्यामध्येच पॉझिटिव्ह बदल होत गेले. तो वाईट वागायचं त्यांनी पूर्ण बंद केलं. मग त्याच्या शेजारच्या राज्यामधल्या एका व्यक्तीला, जो मुस्लिम राजा आहे, त्याला ते समजलं की हा आता सुधारलाय, ह्याची ताकद त्यामुळं कमी झाली, आता आपण याला बंदी करूया. म्हणून त्यांनी काय केलं, आक्रमण केलं आणि चंद्ररायला पकडून दिलं. आणि चंद्ररायला पकडून जेलमध्ये टाकलं. तिथलं जेल कसं होतं, अंडरग्राऊंड, जमिनीच्या खाली होतं. जमिनीच्या खाली त्यांना जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यावर जेलमध्ये काय होतं, जेलमध्ये सगळ्या माणसांची हाडं ही पडली होती. मग त्यांनी बघितलं की या ठिकाणी खूप शांतता आहे, इथं कोणी सुद्धा डिस्टर्ब करायला नाही. मग ते चंद्ररायांनी काय केलं, ठरवलं की आता आपल्याला चांगली जागा मिळाली, इथं आपण हरिनाम घेत राहू, आनंदी राहू. कशाला त्यांनी आपल्याला टाकलंय, काही प्रॉब्लेम नाही, चांगल्या ठिकाणी टाकले, आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आता आपण काय करायचंय, हरिनाम घ्यायचं. मग त्यांनी एका ठिकाणी बसले जेलमध्ये खाली आणि हरिनाम घेत राहिले, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ध्यानपूर्वक. त्यांना कोणी डिस्टर्ब करायला नाही. मग असं 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना वाटायला लागलं की ह्यांना बाहेर काढलं पाहिजे मुलाला. म्हणून त्यांनी काय केलं,
एका तांत्रिकाला बोलवलं आणि तांत्रिकाला सांगितलं की तू जमिनी खालून तिथं जा आणि त्याला घेऊन ये. त्यांनी त्या तांत्रिकाला तिथं जाण्याचा मार्ग माहित होता, पण तो म्हणाला की त्या मार्गामधून जाताना आतमध्ये काय साप आहेत आणि त्या सापांना काय करायला लागतंय, तर दुर्गा मंत्र म्हणावा लागतो. आणि तो मंत्र म्हणला तर मग ते आपल्याला साप काय चावत नाहीत. असं त्यांनी येऊन तिथून गेले आणि तिथं त्या जेलमध्ये गेले. जेलमध्ये त्यांच्या समोर प्रकट झाले तांत्रिक, आणि ते तांत्रिक म्हणाले चला म्हणले मी तुम्हाला सोडवायला आलो, घेऊन जायला, तुम्ही या. ते काय म्हणतात, मी काही वेश्या नाही. त्यांना काय म्हणतात बघा, ते मला घेऊन चाललोय, माझा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा, मग हे साप तुम्हाला चावणार नाहीत, मग तुम्ही या. ते म्हणतात की मी काही वेश्या नाही, की एकदा मला गुरुनी मंत्र दिलाय तोच मी म्हणणार, मला दुसऱ्या कोणी जरी दिला म्हणून मी तो मंत्र म्हणणार नाही, मी पतिव्रता आहे. म्हणजे मी माझ्या गुरुचा शब्द कधीच मोडणार नाही असं ते म्हणतात. मग ते काय करतात, तर ती पतिव्रता आहे म्हणतात. आणि ते पूर्ण श्रद्धेने हरिकृष्ण महामंत्र, ते म्हणतात ठीक आहे तुम्ही नाही ना मला नेऊ शकत नाही ना, तर तुम्ही जावा, मी इथं ठीक आहे आनंद आहे. मग ते तसेच थांबतात. 20 दिवस झाले, परत महिना झाला. महिन्यानंतर तो जो मुस्लिम राजा आहे तो म्हणतो ह्याला आता आपण काय करू, तर याला माघारी द्यायचा हे करू, पाठवू, आणि त्याच्याकडनं पैसे त्यांच्या वडिलांकडनं घेऊ त्याच्या बदल्यामध्ये, असं ते ठरवतात. मग ते तिथं जातात आणि त्याला म्हणतात की तुला आता मी सोडून देईन, पण तू मला काय करायचं, मला पैसे द्यायला मदत करायची. ते म्हणतात मी तुला कुठलीच मदत करणार नाही आणि मी तिकडे जाणार पण नाही असं म्हणतात. त्यावेळी मग ते म्हणतात हा जो आहे ना याला तुला मारून टाकणार म्हणतात ते, की जर समजा तू आता ऐकत नाही माझं, मला जर पैसे घेऊन नाही दिले तर मी काय करू, तुला मारणार. मग ते मारायचं म्हणून ते काय करतात, एका हत्तीला त्यांच्या समोर पाठवतात, म्हणजे हत्तीच्या समोर त्याला बांधून ठेवतात. हत्ती येतो आणि हत्ती त्याला सोंडेमध्ये चंद्ररायला पकडून आपटतो. चंद्ररायला पकडून आपटल्यावर काय होतं, तर चंद्ररायचं जे बांधलेलं आहे ते सुटतं. बांधलेलं आहे सगळं सुटल्यावरती चंद्रराय उभा राहतो. चंद्रराय थकलेले असतात, महिना काही खाल्लेलं नाही पिलेलं नाही, आणि त्यांना तो हत्ती पळत 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 त्यांच्याकडे जातो. आणि हत्ती पळत गेल्यावरती ते काय करतात, गुरूंना स्मरण करतात आणि हरिकृष्ण महामंत्र स्मरण करतात. आणि त्याच्या जवळ हत्ती आला, हत्तीची फक्त एक सोंड डाव्या हाताने पकडतात आणि जोरात पडतात. एकच हाताने, एका हाताने पडतात, त्याची सोंड मुळासहित बाहेर येते, इथून नाकापासून बाहेर, म्हणजे ते तोंडापासून बाहेर येते. आणि तोंडापासून बाहेर आल्यावरती तो हत्ती तडफडून मरतो. हे ज्यावेळी प्रदर्शन तो मुस्लिम राजा बघतो, तो म्हणतो की हा सामान्य व्यक्ती नाही, ह्याला 30 दिवस ह्याने काही खाल्लेलं नाही पिलेलं नाही काही नाही, आणि ह्यानी कसं काय ह्याच्यामध्ये ही शक्ती आली. तर आपल्याला ते समजलं पाहिजे की त्यांनी काय केलेलं आहे, हरिनाम घेतलेलं आहे. ती हरिनामाची शक्ती आहे, त्यांच्या गुरूंवरच विश्वासाची शक्ती. मग ते म्हणतात की आता मी तुला इथं ठेवू शकत नाही, तू तुमच्या राज्यामध्ये निवांत राहा, कारण मी जर तुला बंदी केलं तर माझं वाईट होईल, असं त्यांना भीती वाटायला लागते. आणि त्यांना मग ते म्हणतात की तुम्ही बसा, आणि तुमच्यासाठी मी काय करू. मग त्यावेळी ते म्हणतात, चंद्रराय म्हणतात की मला एक घोडा द्या. आणि मग ते घोड्यावर बसून काय करतात, डायरेक्ट जातात कुठं, राजवाड्यात नाही तर हे नरोत्तमदास ठाकूरांच्या तिथं केतुरी ग्राममध्ये, आणि तिथं जाऊन त्यांना दंडवत करतात आणि पूर्ण शरणागत होतात. आणि म्हणतात की कुठला मंत्र दिला मला, की मी पूर्ण बदललो है ना. मग हे जे आहे ना तो हा मंत्र आहे हरिकृष्ण महामंत्र. तर मला सांगा, जो मंत्र भगवंताने दिला आहे त्यामध्ये एवढी शक्ती आहे की जो व्यक्ती क्रूर आहे, वाईट आहे, पूर्णपणे ह्या भौतिक जगतामध्ये आसक्तीमध्ये अडकलेला आहे, अशा व्यक्तीचं सुद्धा त्याने परिवर्तन करून पूर्णपणे तो भक्त झाला. भक्त नुसता नाही झाला तर शरणागत भक्त झाला. तर ही ताकद आहे हरिनामामध्ये. तर आपल्याला त्यामुळं पूर्ण श्रद्धेने आपण काय केलं पाहिजे, हरिनाम घ्यायला पाहिजे. त्यानंतर हरिनाम, आपल्याला हरिनामाचं ताकद समजली, हरिनामाची शक्ती समजली. आता आपल्याला पुढं चैतन्य महाप्रभू हरिनामाची शक्ती सांगितल्यानंतर ते आपल्याला काय सांगतात की हरिनाम घेताना आपल्यामध्ये कंटिन्यू आपण कसं घेऊ, म्हणजे माझं हरिनाम बंद कधी नाही होणार असं. हरिनामाची शक्ती तर समजली, हरिनामामध्ये खूप ताकद आहे, पण हरिनाम घेताना काय होतंय, झोप लागते.
हरिनाम घेताना काय काय होतंय? तर मनामध्ये वेगळे विचार चालू आहेत. हरिनाम घेताना आपण काय काय करतोय? जसं एक पाथरी प्रभू म्हणून आहेत, ते एक सांगतात. ते म्हणतात एकदा काय झालं, जप करत होता भक्त, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ते जप करत असताना काय झालं, समोरून यमदूत आले. यमदूत आल्यावरती भक्त म्हणला, माझ्याकडे माळ आहे. आणि कसं काय आला? माझ्याकडे माळ असताना कसं काय आला तू? म्हणजे विष्णुदूत यायला पाहिजेत ना, यमदूत कसं काय आले? यमदूत आहे आले. मग ते म्हणतात तू काय केलं, म्हणजे तू काय करत होता? ते म्हणलं मी जप करत होतो. काय जप करायचा? नाही, ते म्हणतात की तुमचं नाव आहे ना, त्यांचं नाव असतं. ते म्हणलं की तू जप करताना काय करायचं, आम्हाला बोलवायचा, म्हणून आलो आम्ही. ते म्हणले काय जप करायचा? मग ते म्हणला हरे हरे कृष्ण कृष्ण ब्रह्म 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 हरे कृष्ण कृष्ण ब्रह्म हरे हरे कृष्ण कृष्ण ब्रह्म. असं म्हणजे हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय, पण असं फास्ट मध्ये म्हणतोय त्याचं नाव समजत नाही. हरे हरे कृष्ण कृष्ण ब्रह्म. मग ते काय, हरी आला कृष्ण आला आणि ज्याचं नाव आहे हरे हरी कृष्ण आणि ब्रह्म, असे 3 नाव आहेत. हरे हरे कृष्ण कृष्ण ब्रह्म. असे 3 जण आहेत ना. ते 3 जण आले, ते म्हणले आमची नाव आहेत ही, म्हणले 3घांची, त्यामुळे आम्ही आलोय म्हणले. मग तू आयुष्यभर ज्याला बोलवलं ना तेच येणार ना म्हणले. मग त्यामुळं एवढे लक्ष ठेवा की आपण आहे ना, हरिनाम घ्यायचं आहे. आपण माळ घातली, सगळं केलंय, पण आपण शुद्ध नाम घेण्याचा प्रयत्न करा. लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐका, जेणेकरून काय होईल, आपल्याला त्याबद्दल गोडी निर्माण होईल. आणि यामध्ये हरिनाम घेताना सांगितलेलं आहे, खाईते शुईते तथा नामले, खाताना पिताना झोपताना कसंही नाम घ्या तरी सुद्धा नाम कार्य करणार. पण म्हणून आपण आळशी व्हायचं नाही. आपल्याला जे गुरूंनी जे सांगितलेलं आहे 16 माळा करायचंय, ते पाठीचा कणा ताट ठेवून ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐकून मगच जप करायचंय. भगवंतांकडे प्रार्थना करायची, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. तर हा आपली भावना पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. जरी आपल्याला मुभा दिलेले हे खाऊन खात करा, झोपून करा, सगळं करा म्हणलेलं आहे त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी, पण तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा की कसं तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. झोपून करा म्हणजे झोपेत सुद्धा कृष्णाचं नाव घ्या, असं. तर आपल्याला ते समजलं पाहिजे. त्यानंतर तिसरा श्लोक आहे, खूप महत्वाचा आहे. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. आपल्याला नामाचं महत्व समजलंय, पण कीर्तन सदा करायचंय, सतत करायचंय. काय त्यासाठी उपाय आहेत त्यांनी सांगितलेत, 3 प्रकार सांगितले. म्हणजे 3 आपल्यामध्ये गुण निर्माण व्हायला पाहिजे. काय? पहिला, तृणादपि सुनिचेन नम्रता. हा सगळेजण म्हणतात भक्तांनी कसं पाहिजे, नम्र पाहिजे. भक्तांनी कसं पाहिजे, नम्र पाहिजे. आणि कसं पाहिजे, सहनशील पाहिजे, झाडासारखं सहनशील पाहिजे. पण हे येणार कसं? हे तर बघितलं की लगेच अमानीनं मान देणं, म्हणजे स्वतःचा मान, पण मी किती भारी एवढंच फक्त लक्षात राहतं. नेहमी आपण स्वतःला जर जज केलं ना, तर आपल्याला लगेच समजतं की आपण आपल्यामध्ये नम्रता आहे का, विनम्रता आहे का. आपल्याला जर समजा म्हटलं, ए बावळट सारखं का बसला रे, मला बावळट, मी कोण आहे, मी अमुक आहे ना, बरोबर ना. असं म्हणजे बघा आता मी फक्त प्रवचन करताना सहज त्यांच्याकडे बोट करून चुकून म्हणलं, पण तुमच्या मनामध्ये लगेच विचार येणार ना, असं कसं काय म्हणलं प्रभूजी, असं कसं काय म्हणले, उदाहरण द्यायचं म्हणून फक्त म्हणलं. पण समजतंय ना की मला जे म्हणायचं आहे की आपल्यामध्ये किती सूक्ष्म रीतीने ते आहे. अहंकार, विनम्रता फक्त ऐकण्यासाठीच आहे. मग ती विनम्रता येणार कशी, विनम्रता येणार कशी? तर आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे, ठामपणे माहित पाहिजे. काय? तृणादपि सुनिचेन व्हायचं आहे, पण कसं होणार तर माहित पाहिजे. ह्या नामामध्ये कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि कृष्ण ही संपत्ती कोणाची आहे? भगवंताची. हे सगळे जे बसलेले आहेत हे सगळे कोणाचे आहेत?
भगवंताचे आहेत. हे शरीर कुणाचं आहे? भगवंताचं आहे. या जगातली कुठलीही गोष्ट कुणाची? भगवंताची. मग मला वाईट वाटायची काय कारण आहे? समजलं ना? माझं काहीच नाही. मला हे शरीर पण माझं नाही. या शरीराला कुणीतरी नाव ठेवलं की भगवंताचं शरीर होतं, भगवंताची संपत्ती आहे, आणि दुसऱ्या संपत्तीने म्हटलेले काहीतरी त्याला म्हटलं. काय त्याला स्वतःला वाईट वाटायची काय कारण? स्वतःला आपण माझी म्हणून समजतो ना, म्हणून विनम्रता येत नाही. माझी ही माझे नाही ना, माझं नाही. हे कुणाचं आहे? भगवंताचं आहे. एकच फक्त गोष्ट लागते. काय लागते? विनम्रता यायला काय लागतं? मी भगवंताचा आहे आणि हे सगळे भगवंताचे आहेत. आणि हे सगळ्यांचं कार्य काय आहे? भगवंतांची सेवा करणं, भगवंतांमध्ये मन लावणं, हे सगळ्यांचं कार्य आहे. आपलं पण कार्य ते आहे. हे ज्यावेळी समजतं त्यावेळी आपल्यामध्ये कधी सुद्धा राग नाही येणार आपल्याला. अरे उलट आपण मदत करायला जाणार. अमानीनं मान देणं कीर्तनीय सदाहरी. ज्याने आपल्याला वाईट म्हणलं ना, प्रभू त्यांच्यावरती दया करा, त्यांना तुमची कृपा द्या, हा शब्द येणार. काय येणार? अरे ते पण भगवंताचीच आहेत, चुकलेत, त्यांचा रस्ता चुकलाय, है ना? दया येणार. बघा, सहनशीलता आली ना, सहनशीलता ज्यावेळी येते आपल्यामध्ये, सहनशीलता आल्यावरती काय होतं? क्षमा आपल्यामध्ये आपोआप येते. बघा, तुम्ही सहन करायला लागला ना, जाऊ दे मी त्याला माफ केलंय, अशी भावना येते. सहन करतो म्हणजे आपण कोणाला तरी माफ करतो, बरोबर आहे? सहनशीलता आली ना तर आपोआप माफ करतो, म्हणजे अमानीनं मान देणं आपोआप घडतं. पण आपल्यामध्ये हे कधी येणार? फक्त एकदाच, ज्यावेळी आपण भगवंतांची संपत्ती आहे माणूस सगळ्यांना, त्याच वेळी. तर हे आपल्याला पटलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर आपोआपच हे विनम्रता, सहिष्णुता सहज येणार. पण ते आपल्या मनामध्ये ठाम व्हायला पाहिजे. ठीक आहे? अमानीनं मान देणं कीर्तनीय सदा हरी. मग आपला कीर्तन कसं होणार? एकदम चांगलं होणार, है ना? लक्षपूर्वक होणार. त्यामध्ये आपल्याला परत दोष नाही निर्माण होणार. म्हणजे आपल्याला का बरं भगवंतांचं नाव घेताना आज मी इकडे जायला पाहिजे होतं, तिकडे जायला पाहिजे होतं, तिकडे मला काय तर करायचं होतं, हे सगळ्या भावना, किंवा मला आज हे करायचंय, ते करायचंय, हे काय येतं? मी आहे म्हणून. हे तर ज्यावेळी भगवंतांचं आहे म्हणतो ना, त्यावेळी ते नाही ना. भगवंतांची इच्छा असली तर होईल, भगवंतांची जी इच्छा असली तर ती घडेल, भगवंतांची जी इच्छा जसे तसंच होईल, माझ्या मनाप्रमाणे नाही होणार. हे ठाम आहे आपण. तर कशाला मन पळेल? मन म्हणेल ह्याला आता वेड लागलेलं आहे भगवंताचं, आता मी ह्याला बदलू शकत नाही. बघा, मनाचा देव कोण आहे? मनाचा देव कोण आहे? मनाचा देव आहे परमात्मा. मनाचा देव कोण आहे? परमात्मा, है ना? आपल्याला माहिती आहे ना, कट उपनिषदामध्ये म्हणलेलं आहे, एका झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी फळं चाकतोय, एक पक्षी शांत बसलेला आहे. शांत बसलेला पक्षी परमात्मा आहे, आणि जो फळं चाकतोय तो जीवात्मा आहे. जीवात्मा फळं चाकतो, आणि ज्यावेळी तो कधी वळून बघतो त्यावेळी काय होतो? समाधानी होतो, आनंदी होतो. मग समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्या पक्षाने भगवंताकडे. मग आपण तर भगवंताला बघितलंय ना, आपण म्हणलंय हे भगवंताचं आहे, ते भगवंताचं आहे, ते भगवंताचं आहे, सगळं भगवंताचं आहे, भगवंताची इच्छा आहे तसं होईल. झालं, आपण भगवंताची झालो, भगवंत आपले झाले, आणि आपण समर्पित आहे पूर्णपणे. मग काय होईल? मनावरती आपोआपच ताप येईल, बरोबर ना? मनाची भगवंत मालक आहे, मनावरती कंट्रोल. भगवंताकडे आपण बघितलं की मन लगेच शांत होतं. जे आपले जे जीभ आहे ना, जे चाकायचे बघते वेगळं ते बंद होतं. बघा, तुम्ही स्वतःला जज करा. इथे सगळे बसलेले आहेत, कांदा लसूण न खाणारे किती जण आहेत? सगळे आहेत. का बरं? ह्या जगामध्ये जर गेला तर रस्त्यावर बघेल तिकडे सगळ्यामध्ये कांदा लसूणच आहे. आपण कसं काय सोडला? आणि आनंद आहे सोडून. का बरं? गोडी लागली. आपल्या मनाला माहीत झालंय ते भगवंतांना प्रिय नाही. भगवंतांना प्रिय आहे ना ते खायचं, भगवंत ज्याचा स्वीकार करतायत ना ते खायचं. बस आपण स्वीकारले, भगवंतांना स्वीकारले, मग आपल्याला मन आपल्याला त्रास देणार नाही. आणि ते देत नाही. तुम्ही जर नाम घ्यायला लागला, हरे कृष्ण महामंत्र नीट करायला लागला, तर त्या नाम आपल्याला शुद्ध करणार. आणि शुद्ध कसं करणार आहे? शुद्ध हरिनाम घेताना आपल्याला भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जर घेतलं
तर आपण सहज हे रिपू षडरिपूमधून बाहेर जाऊ सहज. हे आपल्याला हे त्रिनादपी सुनिचन सर्वपी सहिष्णू आमानी मान देणं कीर्तनीय सदा हरी इथं आपल्याला समजतं. थँक्यू. न धन. बघा चौथा श्लोक या ठिकाणी म्हणलेला आहे. न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयि. बघा मी सतत कीर्तन करतोय भगवंताचं. मागच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे मला आता कीर्तन करायला जमतंय कारण मी आता भगवंतांवर समर्पित आहे. पण मला पुढे अडथळा काय येऊ शकतो. बघा मी आता भगवंतांना समर्पित झालोय, भगवंतांचं सगळं आहे. पण मला काय झालं, मायादेवी काय करते, संपत्ती श्रीमंत करते. मायादेवी काय करते, श्रीमंत करते आपल्याला. परत मग काय करते, आपले सगळे शिष्य बनवते. भरपूर लोक तुमचं ऐकायला तयार आहेत, तुम्ही आमचे गुरु ऐकायला तयार. आणि मग काय होतं, मान. मी परत जागा होतो. बघा मी भगवंताचं आहे, हे शरीर पण भगवंताचं आहे, तुम्ही पण भगवंतांचे आहात हे विसरून जातो. मी किती छान बोलतो हो, तुमच्यासारखं कोण बोलत नाही. बरोबर. मग हे कोण आहे, हे जे आहे हे अहंकार लगेच होतो जागा. प्रत्येकाचा आहे तसं. तर हा जो आहे ना, हे इथं चैतन्य महाप्रभू म्हणतात, इथं जागा होतो म्हणतात. चैतन्य महाप्रभू तू माझ्यावर विश्वास ठेवून सगळं करतोय पण ह्यांना पासून वाचायचंय. मग काय म्हणायचंय, भगवंतांकडे काय मागायचंय. न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयि. मला फक्त तुमची भक्ती द्या, अहेतुकी हेतुरहित भक्ती द्या. मला धन नको, मला संपत्ती नको, मला जन नको, अनुयायी नकोत, मला सुंदरी नको, स्त्री नको, मला माझ्या जे केलेले कार्य आहे, कर्म आहे, त्या कर्माची फळं नको. माझा पहिला नंबर, मी खूप अभ्यास केला, माझा पहिला नंबर यायला पाहिजे. कशाला यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि पहिला नंबर आला म्हणून काय होणार, किंवा लास्ट नंबर आला म्हणून काय होणार. तुला भगवंतांना प्रसन्न करायचंय तर काय करायचंय, हरे कृष्ण महामंत्र करायचंय, दुसरं काही करायचं नाही. भगवंतांना म्हणतात की हरे कृष्ण महामंत्र म्हणा, भगवंत खुश होतं. तर आपल्याला काय करायचंय, भवतात भक्तीर अहेतुकी त्वयि. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, आणि ती कशी करायची आहे, अहेतुकी, हेतू नाही, अहेतुकी हेतुरहित. तर आपल्याला हे भक्तीचा जे सार आहे ना, पुढे आपल्याला रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे. अहेतुकी अप्रतिहता या आत्मा सुप्रसिद्ध है ना. अहेतुकी अप्रतिहता, न थांबता, है ना. भागवतम मध्ये पण ते सांगितलेलं आहे, अहेतुकी अप्रतिहता. चैतन्य महाप्रभू पण ते सांगतायत की मागायचंय काय भगवंतांकडे, अहेतुकी भक्ती मागायचे. न धनम न जनम न सुंदरीम, मी केलेल्या कर्माचं फळ पण नको. मग म्हणणार मी एवढं काम केलं, मी एवढं सगळं फिरलो, मी महिनाभर काम केलं, मला फळ नको. भगवंत म्हणतात मी जे देतोय ना त्यामध्ये खुश राहा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, है ना. आपल्याला हा श्लोक माहित आहे. आपल्याला काय माहित आहे, कर्म करा, कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. सोडून द्या ना. मग तुम्हाला भगवद्गीता सुरुवातीला सांगितले दुसऱ्याच अध्यायामध्ये, सोडून द्या. कशाला त्यामध्ये अडकायचंय. की फळावर अपेक्षा करू नका, फळ भगवंत देणार आहेत आणि ते योग्य देणार आहेत. का बरं, ते योग्य कसं काय देणार आहेत, तर भगवंत म्हणतात भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर सुहृदय सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. अरे तुला माहित पाहिजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग प्रेम आहे म्हटल्यावर मी तुझ्याशी वाईट कसं वागेन, नाही ना वागणार. हा, तर तुझा पहिला नंबर नाही आला, दुसरा आला ना, ठीक आहे, खुश राहा ना. तुझ्यासाठी ते चांगलं आहे, तुझ्यासाठी ते चांगलं आहे म्हणून तुझा दुसरा आला. नाहीतर तुला पहिला येणार होता, मी नाही त्याला येऊ दिला, कारण तुला घमेंड होईल, है ना, घमेंड होईल, तुझ्यामध्ये अहंकार जागा होईल म्हणून नाही येऊ दिला. मग ते भगवंत आहेत ना, ते काय करतायत,
आपल्याला जे काही करतायत ते आपल्या भल्यासाठी करतायत, आपल्यामधला अहंकार, आपल्यामधले जे चांगले गुण वाढण्यासाठी करतायत, तर हे आपल्याला माहित पाहिजे. चंद्रराय राजघराण्यामध्ये राजाच्या ठिकाणी राहत होता. तो खेतुरी ग्राममध्ये जाऊन एका झोपडीमध्ये बसला, पण त्यांनी जीवन सफल केलं ना, जीवन सफल केलं त्यांनी. मग महत्वाचं काय आहे की आता मी राजवाड्यात राहून पुढच्या जन्मामध्ये कुत्रा मांजरा होणार, ते चांगलं आहे नाही ना. आपल्याला समजलं पाहिजे, मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भाजिया, जानिया शुनिया बिष खैनू. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय, राधाकृष्ण नाही म्हणत, आपण भजत नाही, त्यांचा जप नाही करत, आणि मग जाणून बुजून विष पितोय. परत मरायचं, पुनर्जन्म पुनर्जन्म इंजेक्शन, परत जन्म घ्यायचा, परत मरायचं का? आता आपल्याला संधी मिळालेली आहे. आता आपल्याला भगवंत इथं प्रभुपादांनी आपल्याला संधी दिली, एवढं मंदिर बांधून दिले, एवढे भक्त तयार केलेत. आपल्याला फक्त त्यांच्या बरोबर राहायचं आहे, त्यांना मदत करायची आहे, आणि त्यांच्या बरोबर हरिनाम घ्यायचं आहे, हे एवढंच करायचं आहे. तेच इथं भगवंत म्हणतात, आहे तू की अप्रतिहता भक्ती करायची. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये पुढं ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात, ऐनंद तनुज किंकरम पतितं मां विषमे भवांबुधौ कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृशम विचिंतया. ते म्हणतायत, ऐनंद तनुज किंकरम. नंद तनुज, नंदराजाचा मुलगा कृष्ण, आणि त्यांचा कृष्णांच्या काय किंकर दास. ऐनंद तनुज किंकरम म्हणजे मला कृष्णांचा दास बनायचं आहे. आपल्याला माहित पाहिजे कृष्णांबरोबर आपण किती रसांमध्ये आपण आदान प्रदान करू शकतो. 5 प्रमुख 5 आहेत, बाकी मग भरपूर आहेत. 5 रस जे आहेत ते प्रमुख आहेत. त्यामध्ये कुठले आपण 5 रस म्हणतो? शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुरी, हे आपण प्रमुख 5 म्हणतो. बाकी आहेत रस, पण ते त्यामधील आपल्याला प्रभुपादांनी कुठल्या रसामध्ये आदान प्रदान करायला पाहिजे सांगितलं? दास्य. इथं चैतन्य महाप्रभू पण तेच करतात, ते सांगतायत. चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत म्हणतायत, तर काय म्हणतायत? ऐनंद तनुज किंकरम पतितं मां विषमे भवांबुधौ. बघा, ते म्हणतायत की मी भगवंत तुमचा दास आहे, पण माझं काय झालेलं आहे माहिती आहे का? या समुद्रामध्ये, भवरूपी समुद्रामध्ये माझं पतन झालेलं आहे. आणि काय म्हणलंय? कृपया तव पाद पंकज धुली सदृशम विचिंत्य. मी कोण आहे? धूळ आहे. बघा तुम्ही, हे जग आहे ना, जग, हे जगाच्या हिशोबाने जर विचार केला तर आपण कोण आहे? एक धुळीचा कण आहे. जगाच्या हिशोबाने जर विचार केला तर आपण कोण आहे? धुळीचा कण आहे. आणि एक धुळीचा कण जर समुद्रात पडला काय होईल? समुद्रात पडला तर काय होईल? तळ गाठेल, ते वजन वाढेल आणि तळ गाठेल. त्याला बाहेर यायचा काय चान्स आहे? बाहेर यायचा काही चान्स आहे का? नाही. मग हे मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, अरे मी आणि माझं करत 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 करोडो जन्म जरी झाले ना, बाहेर नाही निघणार. आपण मागच्या वेळी सुद्धा त्याच्यावर चर्चा केली होती. आपण म्हटलं होतं एक मांसाहारी लोक आहेत, सगळे मांसाहारी खातात, मांस खातात. मांस खाऊन काय 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 होतं? एक साधा जर एका प्राण्याला मारलं तर त्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढ्या वेळा जन्म परत घ्यावा लागतो, मरावं लागतं. बाहेर निघेल का? एकदा मारल्यावर आम्ही 1000 वेळा मारले, कसा बाहेर निघेल? नाही बाहेर निघू शकत. आपण जे केलेले पाप आहे त्यामधून बाहेर निघू शकतो का आपण? नाही निघू शकत. असं मग त्याला पापातून बाहेर निघण्यासाठी काय पाहिजे? तर तसं साधन पाहिजे. आणि ते साधन काय आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्र मात्र आपल्याला फक्त तारू शकतो, आणि तोच आपल्याला या सगळ्या पापांमधून मुक्त करू शकतो. मग ते काय म्हणतात? कृपया तव पाद पंकज स्थित. तुमच्या पायावरच एक धुळीचा कण बनू द्या. बघा का पण म्हणलेलं आहे? पाद पंकज, इथं शब्द वापरलेला आहे पंकज. पंकज कमळ, पायरूपी कमळ. म्हणजे बघा, आपण जर समुद्रात पडलो, एक कण, पण तो समुद्रातला कण जर कमळावर पडला तर कमळ काय होईल? हळूहळू हळूहळू वर येईल आणि पाण्यातून बाहेर निघेल.
आणि आपल्याला बाहेर काढेल भवसागरातनं. समजतंय? म्हणजे जे शब्दरचना जी त्यांनी केली ना चैतन्य महाप्रभूंनी, ते किती महत्वाचे आहे की त्यांनी म्हणले की कमळ रूपी तुमचे पाय जे भवसागरातून मला घेऊन जातील, बाहेर काढतील. तर ते आपल्याला समजलं पाहिजे की त्यांच्यामध्ये क्षमता फक्त त्यांच्यामध्ये, भगवंतांच्या चरणामध्ये. आपण भगवंतांच्या चरणाचा जर आश्रय घेतला तर हा भवसागर केवढा होतो? गाईच्या खुरा एवढा आहे ना, गाईच्या खुरा एवढा. म्हणजे त्यातून आपण सहज जाऊ शकतो, आपण त्यात अडकणार नाही है ना. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. खूप आपला पूर्ण विश्वास पाहिजे आणि भगवंताचा मी दास, भगवंता मला दास म्हणून स्वीकारा, भगवंता मला तुमची सेवा करायची आहे, तुमच्या चरणाचं धूळ बनवा, पण मला तुमच्या सेवेत घ्या. ही प्रार्थना तुमच्या मनामध्ये पाहिजे. हे चैतन्य महाप्रभू करतायत. चैतन्य महाप्रभू रडतायत. पुढच्या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात, नयनं गलदश्रुधारया वदनं गदगद हृदया गिरा पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. ते म्हणतायत भगवंत बघा, चैतन्य महाप्रभू ऑलरेडी रडतायत तिथं गंभीरामध्ये. चैतन्य महाप्रभू गंभीरामध्ये रडतायत भगवंताच्यासाठी आणि रडत रडत घासतायत. ते त्यांचं अंग आहे ना त्या भिंतींना घासतायत. हे भगवंता कधी मला तुमच्याबद्दल रडू येईल. भगवंतांना प्रार्थना करून म्हणतायत, मला कधी तुमच्याबद्दल रडू येईल, तुमच्या विरहामध्ये मला कधी रडू येईल. नैनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा, माझं जे तोंड आहे, मुख आहे, ते कंपन कधी होईल. हे भगवंता माझ्यामध्ये ते गुण येऊ द्या, मला तुमच्या विरहाचं जाणीव होऊ द्या है ना. हे जे आहे ना हे प्रेमाचं स्तर आहे. प्रेम असतं ना, प्रेम ज्यावेळी होतं बघा, आत्तापर्यंत आहे ना हे भाव स्तरापर्यंत होतं. हे आईनंद तनुज किंकरम, मला तुमचा दास म्हणून घ्या, मला दास व्हायचं आहे, ही भावना आहे, आपली भावना आहे. आणि पुढं काय आहे मात्र त्या भावाचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. तर ही इथून जे पुढचे 3 श्लोक आहेत ना, हे 3 श्लोक आहेत प्रेमाचा सुरुवात आहे. नैनम गलदश्रुधारया प्रेमाची सुरुवात आहे. माझ्यामधून कधी येणार भगवंता, डोळ्यामधून माझ्या पाणी कधी येणार, माझे मुख माझं कधी हे होणार, काय होणार, अवरुद्ध होणार, म्हणजे मला बोलता येणार नाही, कधी थांबेल असं. त्यांनी म्हणले दिव्यानंदाने माझ्या सर्वांगावर रोमांच कधी उभे राहील, कधी मला तुमच्या प्रती आकर्षण निर्माण होईल, कधी माझं जे आहे शरीरावरती रोमांच उभं राहील, म्हणजे माझ्या अंगाला काटे येतील, कधी होईल. हे भगवंतांच्याकडे आपण मनापासून प्रार्थना करतोय. चैतन्य महाप्रभू करतायत. आपण आपली पात्रता नाही, पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात प्रयत्न करा, भगवंतांकडे विनवणी करा, हे भगवंता मला तुमच्या सेवेमध्ये घ्या, मला लवकर, मला रडू नाही येत, तुम्ही मला रडू देत, म्हणजे रडण्याची प्रेरणा तुम्हीच देणार आहे, किंवा तुम्ही मला तुमच्या प्रतीचं प्रेम देणार आहे. तुमचं प्रेम जर मला दिलं तर आपोआपच या सगळ्या गोष्टी होतील, विरहाची जाणीव होईल. मग तिथनं पुढच्या श्लोकामध्ये विरह भावना आहे. विरह भावना म्हणजे विरह भावना गोपींची भावना आहे. म्हणजे हे झालं प्रेम, रडू येणं, हे होणं, ते जे आहे ना ते प्रेमामध्ये होतं. थोडं जरी लांब गेलं तर लगेच रडू येतं. तर हे प्रेम, इथून हे विरह चालू झालेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात युगायितम निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेन मे. ते म्हणतात एक क्षण मला युगासारखा वाटतो. एक क्षण म्हणजे त्या जे हे असतो ना, प्रियकर असतो ना, तुम्ही जर बघितलं कधी प्रियकर आणि प्रेयसी, त्यांना राहतच नाही फोन केल्याशिवाय, तासनतास गप्पा मारणार है ना, बरोबर ना. मी म्हणतो कसं आहे, ते तात्पुरतं आहे, आपल्याला बघण्यासाठी, समजण्यासाठी, की तासनतास फोन करतात. का करतात? आकर्षण है ना. त्यामुळे ते काय करतात, तासनतास फोन करतात, त्यांना राहत नाही. रात्री 1 वाजले तरी उठतात आणि मग परत घरचे ओरडणार म्हणून मोबाईल काढणार, रात्री अंगरून घेऊन आतमध्ये चालणार है ना. म्हणजे हे प्रक्रिया का होते? आकर्षण है ना. मग त्यांच्या प्रती त्यांची ओढ आहे. हे मला त्याला बोललं पाहिजे, मला आवाज त्याचा ऐकला पाहिजे, मला त्याची सुंदरता बघली पाहिजे, मला त्याचा फोटो बघितला पाहिजे, मला काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आदान प्रदान करायचे है ना. असं म्हणजे आपण सामान्य बघू शकतो है ना. हे सामान्य जनतेमध्ये होतंय, तर भगवंतांबद्दल आपल्याला का नाही होत?
मग हे चैतन्य महाप्रभूंना होत आहे भगवंतांबद्दल. युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्वं गोविंद विरहेण मे. ते म्हणतायत की माझ्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत. मला एक एक क्षण आता काय झालेलं आहे की युगासारखा वाटतोय. मला आता तुमच्याशिवाय करमत नाही. तुम्ही मला कधी भेटणार? मला तुम्हाला भेटायचं आहे. मला आता तुमच्या प्रती आकर्षण निर्माण झाले. मला तुम्ही तुमचं प्रेम कधी देणार? मला तुम्ही लवकर या. मला भेटायचं आहे या. हे चैतन्य महाप्रभू आहेत ना, रडतायत. खूप त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे भगवंतांना भेटण्याची. म्हणजे हा भावना आता इथे लक्षात ठेवा. आता आपल्याला समजतं की चैतन्य महाप्रभू जे आहेत ना, आतापर्यंत हे पहिले जे 5 श्लोक आहेत ना, तोपर्यंत ते एक तज्ञ शास्त्राच्या प्रमाणात बोलणारे व्यक्ती, विद्वान व्यक्ती बोलतो. आणि इथून पुढे 6व्या श्लोकापासून एक भक्त बोलतोय. आणि तो काय करतोय तर एकदम प्रेमाचे म्हणजे त्यामध्ये डुबून गेलेला आहे प्रेमामध्ये. त्या स्तरावरती तो बोलतोय. मग त्यांना जो चैतन्य महाप्रभू कृष्ण राधाराणींचा वेश घेऊन आलेत, राधाराणींच्या भावनेमध्ये आलेत, ते आपल्याला इथं समजते. कारण कृष्ण आहेत ना, कृष्ण नाहीत तसं करत. कृष्ण तसं करत नाहीत राधाराणींसारखं. कृष्ण कसे करतात? गोपींबरोबर डान्स करतात, क्रीडा करतात, सगळं करतात आणि क्षणात गायब स्वतःहून मजा बघतात. कृष्ण काय करतात? मजा बघतात. कृष्ण म्हणते माझे भक्त आता काय करतात बघू. राधाराणी आणि सगळेजण डान्स करतायत, सगळेजण त्यांच्याबरोबर आहेत, लीला करतायत. आणि त्यांच्याबरोबर पूर्ण लीला केल्यावर एकदम अचानक गायब होतात. आणि गायब होऊन काय करतात? त्यांचे काय करतात बघू म्हणजे, है ना असं. मग राधाराणी आणि हे गप्पा बोलताना एकमेकांना, राधाराणीचा भाव काय बघा तुम्हाला लक्षात येईल ह्यावेळी. ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये, हा 20वा जो अध्याय आहे ना, तो वाचला तर तुमच्या लक्षात येईल. यामध्ये म्हणलेलं आहे राधाराणींना गोपी म्हणतायत कृष्ण तसे आहेत ना, कृष्ण कसे आहेत? लंपट आहेत. म्हणजे पळून जात आहेत, लपून आम्हाला प्रेम नाही देत आणि आमच्यापासून लांब जात आहेत. मग त्यांची उपेक्षा करणे चांगलं. त्यांच्याकडे आपल्याला जायचं नाही. गेला तर गेला. हा, तर असं कोण म्हणतायत? बाकीच्या गोपी म्हणतायत. राधाराणी काय म्हणतात? तो पुढचा श्लोक आहे, तर ते खूप महत्वाचा आहे. राधाराणींचा भावना जे आहे ना, ते खूप तीव्र आहे. बघा, कृष्ण ज्यावेळी लीला झाली ना, त्यावेळी कृष्ण काय केलं माहिती आहे? कृष्णाने एक आयडिया केली. नारायण रूपामध्ये त्यांच्यासमोर आले. नारायण रूपामध्ये आले. गोपी सगळ्या कृष्णाला शोधत होते ना. कृष्णाला शोधताना नारायण दिसले. नारायण भगवंतांना नमस्कार केला आणि म्हणले कृष्णाला बघितलं कुठं? कृष्णाला बघितलं. आणि कृष्ण हसतात आतमध्ये, त्यांची मजा बघतात, कसे यांचे प्रेम करतात है ना. आणि किती ते विरह झालाय. मग ते नारायण रूपामध्ये मात्र फिक्स राहतात हा, त्यातून बाहेर नाही देत. पण राधाराणी त्यांच्या समोर आल्या ना, ते नारायण रूपात राहू शकत नाही. त्यांचे दोन्ही हात गळून जात आहेत परत बासरी हातामध्ये. म्हणजे त्यांना सुद्धा ती सहन करू शकत नाहीत. राधाराणींचं प्रेम एवढं आहे ना की ते त्यांना सुद्धा राहत नाही, त्यांना जवळ गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय. तर हा स्तर आहे चैतन्य महाप्रभूंच्या भक्तीचा, प्रेमाचा हा स्तर आहे. चैतन्य महाप्रभूंमध्ये एवढं प्रेम आहे ना की कृष्णाप्रती, की त्यांना ते राहवतच नाही. ते म्हणताय की युगायितं निमेषेण, मला एक क्षण सुद्धा युगासारखा वाटतोय. मला आता राहत नाही, मला रडू येते, मला डोळ्यातून माझे अश्रुधारा व्हायला लागलेले आहेत. आणि म्हटलं की हे जग मला शून्य वाटत आहे. आता मला जगून काय फायदा आहे? पण मी का जगतोय? कधीतरी कृष्ण भेटतील, कधीतरी मला कृष्ण भेटतील. एकच इच्छा आहे, कृष्णाला पण वाईट वाटेल. मला जगायचंय तर फक्त कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जगायचंय. मी जर मेलो तर स्वतःहून, तर कृष्णांना आवडणार नाही. कृष्णांना नाही ना आवडणार, नाही मरणार, पण रडत राहणार. गोपींचा भाव तो आहे, रडत राहणार पण मी तुमच्यावर प्रेम करणार. हा गोपींचा भाव आहे. पण गोपी म्हणताना राधाराणींना काय म्हणतायत? अगं तू कृष्ण गेलेत ना, जाऊ दे. ते म्हणतात जाऊ दे,
ते काय आहेत, ते म्हणतात की गोपींना म्हणतात की त्यांची उपेक्षा करणं चांगलं, म्हणजे कृष्णाला सुद्धा दोष देणं चांगलं आहे, गेले तर गेले असं म्हणतात. पण राधाराणी काय म्हणतात मग, राधाराणीमध्ये ज्यावेळी ते ऐकतात कृष्णाला विसरायचं, त्यांच्या कानामध्ये फक्त तेवढा शब्द पडला की त्यांची उपेक्षा करणं म्हणजे गेले तर गेले, एवढं त्यांना समजलं की ते काय काय करतायत. राधाराणींच्या निर्मळ हृदयात असा विचार आला आणि त्यांनी काय काय केलं तर कृष्ण प्रेमाची लक्षणं प्रकट करायला सुरुवात केली. आणि मग त्यांचा हा जो श्लोक आहे पुढचा तो राधाराणींनी म्हणलाय. पण राधाराणींनी म्हणला नाही, हा चैतन्य महाप्रभू म्हणताय. म्हणजे राधाराणींच्या भावामध्ये जो विरह आहे, राधाराणींना जो विरह झाला तोच विरह चैतन्य महाप्रभूंना सुद्धा झाला. आणि चैतन्य महाप्रभू राधाराणींचाच तो जो श्लोक आहे तोच म्हणतायत. तो काय श्लोक आहे, आश्लिष्य वा पादरतां पिनष्टुमाम अदर्शनाम न मर्महतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु सएव नापरः. हा श्लोक आहे ना खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ तुम्ही जाणून घ्या. याचा अर्थ असा आहे की आपण जे आहे ना की भगवंतांच्या समोर गेलोय. या श्लोकाचा अर्थ काय आहे की भगवंतांच्या समोर मी गेलोय, पण भगवंत काय करतायत, भगवंत माझ्याकडे बघत सुद्धा नाही. भगवंत काय करतायत, माझ्या समोर दुसऱ्या भक्ताला मिठी मारतात. काय करतायत, माझ्या समोर दुसऱ्या भक्ताला मिठी मारतायत, माझ्याकडे थोडं सुद्धा बघत नाहीत, बघत सुद्धा नाही, जाणीवपूर्वक बघत नाही. मग ते काय म्हणतात, तरी सुद्धा मी तुमच्यावर प्रेम करतो. बघा ही भावना खूप खूप श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये जो प्रेम करतोय ना त्यांनी जरी त्यांना रिस्पॉन्स नाही केलं तरी सुद्धा मी प्रेम करत राहणार. म्हणजे राधाराणींचा भाव बाकीच्या गोपींपेक्षा राधाराणी का श्रेष्ठ आहेत, का श्रेष्ठ आहेत, तर तो हा भाव आहे की आपल्याला ते समजतंय. ते काय म्हणतात माहिती आहे का, की स्वतःची इच्छेला येईल तसे त्यांना करू द्या. म्हणजे भगवंतांना जसं करायचंय तसं करू द्या. काहीही असले तरी ते माझे आराध्य प्रभू आहेत आणि माझे प्राणनाथ आहेत. बघा आपल्याला ते समजलं पाहिजे, काही जरी भगवंतांनी केलं तरी सुद्धा ते माझे प्रभू आहेत, ते माझे आराध्य आहेत आणि त्यांच्यावरती त्यांच्या आनंदासाठी मला कार्य करायचं आहे, बस, बाकी मला काही नाही करायचं. पुढं म्हणतायत, मला दुःख देऊन ठार मारलं तरीही सर्व स्थितीत कृष्ण माझे प्राणेश्वरच राहते. ठार मारलं, चैतन्य महाप्रभू म्हणतायत आज, म्हणजे ते स्वतः बोलतायत हे की जरी मला ठार मारलं भगवंताने, कृष्णानेच ठार मारलं मला, तरी सुद्धा मी त्यांच्यावरच प्रेम करणार. हा जो स्तर आहे भक्तीचा, हा स्तर काय सामान्य नाही, खूप उच्च स्तर आहे, जो आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने मिळणार आहे, प्रभुपादांच्या कृपेने मिळणार आहे. आपण मग त्यासाठी काय असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. आणि आपल्याला माहित पाहिजे या जगामध्ये कुठंही नाही चैतन्य महाप्रभूंची कृपा कुठंही मिळणार नाही. तुम्ही सगळे वैष्णव संप्रदाय जावा, कुठंही त्यांना कृष्णांप्रतीचं एवढं तीव्र प्रेम कुठंच नाही जाणार, कुठंच. त्यांच्याप्रती आदर असेल, त्यांच्याप्रती दुरून नमस्कार करतील, पण त्यांच्याप्रती जे प्रेमाचं आदान प्रदान आहे आणि एवढं प्रेम आहे तुकी प्रेम, हे प्रेम अविरत प्रेम हे दुसरे कुठंही तुम्हाला मिळणार नाही. चैतन्य महाप्रभू हे आपल्याला कृष्ण प्रेम द्यायला आलेत, तर ते आपल्याला कृष्ण प्रेम आपण काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे. आपल्याला माहित पाहिजे अरे आपण खूप भाग्यवान आहे की एवढ्या पूर्ण जगामध्ये मला कसं काय मिळतंय कृष्ण प्रेम. कारण हे सामान्य गोष्ट नाही ना, साध्य कबू न होय. कृष्ण प्रेम साध्य कबू न होय, श्रवणादी शुद्ध चित्ते हरी उदय. मग आपण जर श्रवण केलं शुद्ध चित्ताने, हे अश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम
अदर्शनाम नमर महताम करोतो वायथा तथा वाबिदतो मत प्राणनाथस्तु सैव नापरहा. हे भगवंता, तुम्ही कसंही वागा माझ्याशी, पण मी तुमच्यावर प्रेम करणार. ही भावना दुसऱ्या कुठेही नाही, फक्त चैतन्य महाप्रभूंकडे आहे, राधाराणींकडे आहे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, खूप आभार मानले पाहिजेत प्रभुपादांचे, खूप आभार मानले पाहिजेत गुरूंचे, खूप आभार मानले पाहिजेत या भक्तांचे. आणि आपण पूर्णपणे या हरिनामावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हरिनामावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आणि हरे कृष्ण महामंत्र इतक्या तीव्रतेने, इतक्या मनापासून म्हटला पाहिजे की आपल्यामध्ये हे अष्टसात्विक विकार जागे होतील आणि आपल्याला कृष्णांप्रती ओढ निर्माण होईल. तर आपण काय करायला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्र म्हणला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्ण नक्कीच येणार आणि आपल्याला प्रेम देणार. हे आपल्याला चैतन्य महाप्रभू, जे आता पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी त्यांचा अवतरण दिवस आहे, बघा किती महत्वाचा दिवस आहे. आणि ते आपण साजरा करतोय की ज्यांनी आपल्याला प्रेम दिलंय, कृष्णांचं प्रेम दिलंय, आपल्याला आलिंगन देत आहेत. हे प्रेम आपल्याला कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. तर आपण काय करायचंय, पूर्णपणे शरणागत व्हायचंय चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षेवरती. चैतन्य महाप्रभूंनी दिलेली शिक्षा पूर्णपणे ग्रहण करायचे आणि पूर्णपणे शरणागत होऊन हरे कृष्ण महामंत्र रोज जपायचा आहे. खूप लक्षपूर्वक प्रभुपादांना पूर्ण शरणागत व्हायचंय. प्रभुपादांनी सांगितलंय ना, 16 माळा जप करायचं, 4 नियमांचं पालन करायचं, भगवंतांना देऊन प्रसाद देऊन मग खायचंय, भक्तांचा संग करायचा, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाला काही नाही, स्वतःला नम्र ठेवायचंय. सगळ्या गोष्टी, हे 8 श्लोक जर तुम्ही बाय हार्ट केले ना, तर तुमचं जे दिव्य गुण जे आहेत भक्तामध्ये पाहिजेत ते आपोआप तुमच्यामध्ये येणार. रोज म्हणतोय आपण, रोज म्हणतोय, प्रभुपाद म्हणतात की रोज म्हणा, आणि ते रोज आपण म्हणतोय, पण आपल्याला ते समजत नाही. आता अर्थ लक्षात घेऊन, प्रत्येक शब्दाला किती महत्व आहे ते लक्षात घेऊन त्याच्यावरती तुम्ही केंद्रित करा लक्ष आणि हरिनाम मनापासून घ्या. मग काय होईल, तर आपल्याला कृष्णांप्रती प्रेम होईल आणि आपण या भवसागरामधून तरुण जाऊ, कृष्णांना प्रसन्न करू. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, कृष्णांना प्रसन्न करायचं, बाकी उद्देश नाही. या भवसागरातून तार तर ते हरिनाम करणारच आहे, पण आपला उद्देश महत्वाचा काय आहे, तर कृष्णांना प्रसन्न करायचं आहे. माझ्या बरोबर कृष्ण कसंही वागो, मी कृष्णांशी कसं वागणार, माझ्या बरोबर कृष्ण कसे वागणार आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं कसे वागणार आहेत, कसे वागणार आहेत. माझ्या बरोबर कृष्ण कसे वागणार आहेत, मित्रासारखे सुहृदय. मगाशी मी श्लोक सांगितला, सुहृदय सर्व भूताना, सगळ्या भूतांशी कसे वागतात, म्हणजे भूत म्हणजे जीव, सगळ्या जीवांशी कसे वागतायत, तर सुहृदय म्हणजे त्यांचं मित्रच आहे, ते मित्र आहेत आपले खरे मित्र. सुहृदय, हृदयातला मित्र म्हणतो ना, तसं ते आहे. ते म्हणजे ते कधीच आपलं वाईट चिंतत नाहीत. मग त्यांचं ते, त्यामुळं आपल्याला माहित पाहिजे की ते आपले हितचिंतक आहेत. म्हणून ते राधाराणी ज्यावेळी म्हणतायत की मला त्यांनी कसंही वागू दे, त्यांना माहित आहे कृष्ण काय आहेत. मग ते आपल्याला पण माहित पाहिजे ना कृष्ण काय आहेत. कृष्ण लंपट, ते म्हणतायत लंपट आहेत, लंपट नाहीत. त्यांना प्रेम कसं करायचं ते पण माहित आहे आणि प्रेमाचा आनंद कसा घ्यायचा ते पण माहित आहे. दोन्ही माहित आहे त्यांना. आणि प्रेमामध्ये कसा आनंद द्यायचा, विरह रसामध्ये जो आनंद आहे ना तो जास्त आहे, म्हणून ते विरह देतात तात्पुरता. तर ते आपल्याला ते समजलं पाहिजे की चैतन्य महाप्रभू आपल्याला काय द्यायला आलेत, कृष्ण प्रेम द्यायला आलेत. तर आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या शिक्षा ज्या आहेत त्या आपण पालन केल्या पाहिजेत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. श्रीमान अमोल शिंदे प्रभूजी यांनी आज आपल्याला श्री चैतन्य शिक्षा